सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, रामकृष्ण हरी. अलीकडच्या 1-2 दिवसामध्ये इंदुरीकर महाराजांच्या संदर्भात जे ट्रोल होत आहे त्या संदर्भात सहज काही क्लिप पाहिल्या, काही व्हिडिओ पाहिले आणि काही लोकांचा काही संदेश वाचला. तेव्हा यावर व्यक्त होणं ही काळाची गरज आहे म्हणून मी व्यक्त होतो आहे. आज या क्षणाला मी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता या नात्यानं आणि संत गाडगेबाबा प्रबोधन मंचाचा राष्ट्रीय सचिव या नात्यानं या ठिकाणी मी व्यक्त होतो आहे. व्यक्त होत असताना जो सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे की परमपूज्य हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या मुलींच्या साखरपुड्यामध्ये खूप मोठा खर्च केला म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वादळ उभं टाकलेलं आहे. त्या संदर्भात साधक बाधक चर्चा करता यावी म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे. मुलीचा साखरपुडा वसंत लॉन्स संगमनेर या ठिकाणी 3,500 लोकांच्या उपस्थितीमध्ये परमपूज्य हभप इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा संपन्न झाला आणि त्या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून साधक बाधक सगळ्या प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांच्या समोर आलेल्या आहेत. एक व्यक्ती म्हणून, एक बाप म्हणून, एक कुटुंबातला एक माणूस म्हणून इंदुरीकर महाराजांनी काय करावं, काय करू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे त्यांचं वैयक्तिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यावर मी बोलणं निश्चितच चुकीचं ठरणार आहे. त्याबद्दल बोलूही नाही, त्याबद्दल मी बोलणारही नाही. परंतु इंदुरीकर महाराज एक कुटुंबातला व्यक्ती म्हणून, एक कुटुंबातला माणूस म्हणून, एका मुलीचा बाप म्हणून हा एक विषय समोर आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये एक लोकप्रिय, एक विख्यात आणि एक अत्यंत प्रचंड मोठी गर्दी जमा करणारा एक कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराज ही दुसरी भूमिका आहे. बाप म्हणून त्यांची असलेली भूमिका आणि कीर्तनकार म्हणून त्यांची असलेली भूमिका, या दोन संदर्भामध्ये बोलत असताना काही गोष्टी बोलाव्या लागतात, काही प्रश्न निर्माण होतात, त्याच्या उत्तरांचा शोध आपल्याला घ्यावा लागतो आणि योग्य आणि सकारात्मक दिशेनं आपल्याला पुढं जावं लागतं. एक कीर्तनकार म्हणून जेव्हा इंदुरीकर महाराज हजारो लाखो लोकांच्या सभेमध्ये येतात आणि कीर्तनाला आरंभ करतात, तेव्हा ते फक्त एक कीर्तनकार म्हणून उभं टाकत नाहीत, तर या महाराष्ट्रामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं कीर्तनाची महान परंपरा निर्माण केली आणि कीर्तन परंपरेच्या माध्यमातून समाजाला, या देशातल्या लोकांना खऱ्या अर्थानं मानवी मूल्य, मानवता ज्यांनी शिकवली, त्या नामदेव महाराजांची आठवण या ठिकाणी होते. त्याशिवाय हा विषय पूर्ण होत नाही. नामदेव महाराजांची कीर्तन परंपरेच्या पाठीमागची भूमिका कोणती होती, नामदेव महाराजांची नेमकी तात्विक आणि खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिका कोणती होती, त्यांचा एक अत्यंत सुंदर लोकप्रिय अशा प्रकारचा अभंग आहे. त्या अभंगामध्येच खऱ्या अर्थानं नामदेव महाराजांनी कीर्तनाची परंपरा आणि मूल्य आणि तत्व प्रतिपादन केलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, या एकाच ओळीमध्ये कीर्तन परंपरेचं पावित्र्य, उदात्ता, उदारता आणि मानवी मूल्य नामदेव महाराजांनी प्रकट केलेलं आहे. कीर्तन कशासाठी आहे? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, घराघरामध्ये ज्ञानाचा दीप लावण्यासाठी, मनामनामध्ये ज्ञानाचा दीप लावण्यासाठी आणि एकूणच संपूर्ण समाज जीवन आणि मानवी जीवन हे ज्ञानमय झालं पाहिजे, ही भूमिका खऱ्या अर्थानं कीर्तन परंपरेच्या पाठीमागे आहे. हा विचार जेव्हा आपण करतो, या कीर्तन परंपरेच्या पाठीमागं अनेक लोकांनी या कीर्तन परंपरेला प्रभावी केलेलं आहे, लोकप्रिय केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेकांची नावं आपल्याला घेता येतील. आपल्याला जगद्गुरू तुकोबारायांना सोडून कीर्तन परंपरा मांडता येत नाही, बोलता येत नाही. जगद्गुरू तुकोबारायांनी कीर्तन परंपरा अत्यंत समृद्ध केली आणि कीर्तन परंपरेच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांनी जे मूल्य दिली, त्यातलं पहिलं मूल्य आहे उद्बोधन.
त्यातलं दुसरं मूल्य आहे प्रबोधन, आणि त्यातलं जे तिसरं मूल्य आहे ते ज्ञानार्जन झालं पाहिजे, आणि चौथं जे मूल्य आहे हे सगळं मनोरंजनातून झालं पाहिजे. अशा प्रकारच्या 4 मूल्यांना घेऊन जगद्गुरू तुकोबारायांनी खऱ्या अर्थानं प्राधान्य दिलं. ते प्रबोधनाला दिलं, परिवर्तनाला दिलं, ज्ञानाला दिलं, आणि एकूणच मानवी जीवन समृद्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनातून कीर्तन परंपरा समृद्ध केली ते जगद्गुरू तुकोबारायांनी. त्यानंतर तुकडोजी महाराजचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. तुकडोजी महाराज यांनी अख्ख्या भारत पानाकारात केला. एवढंच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन त्यांनी आपली कीर्तन परंपरा जपानपर्यंत पोहोचवली. तिथे ते आपला अभंग व्यक्त करतात आणि त्याचं तिथल्या भाषेमध्ये भाषांतर होतं. म्हणजे नामदेवरायांची कीर्तन परंपरा नामदेवरायांनी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर लोकप्रिय केली. त्याच कीर्तन परंपरेला पुढे घेऊन जाण्याचं काम अनेक साधू संतांना केलं. जगद्गुरू तुकोबारायांचं नाव आपण घेतलेलं आहे, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही कीर्तन परंपरा जपानपर्यंत नेऊन पोहोचलेली आहे. याचंही आत्मभान आम्हा तुम्हाला असणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं महाराष्ट्राचा सॉक्रेटिस म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, आणि खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी कळस चढवण्याचं काम कीर्तन परंपरेमध्ये केलेलं आहे. साजबाज नाकारून अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं 2 दगड हातामध्ये घेऊन गाडगे बाबा जेव्हा गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला म्हणून कीर्तनाला उभं टाकायचे, तेव्हा खूप मोठे लोक नसायचे. 5, 50, 100, 150, 200, 400, 500 लोक गाडगेबाबाच्या कीर्तनाला असायचे. पण गाडगेबाबांनी या सगळ्यापेक्षा एक आगळं वेगळं काम केलं. वैज्ञानिक जाणीव-जागृती, विवेकाचा जागर, बुद्धिप्रामाण्यवाद आणि खऱ्या अर्थानं लोकांची मनं साफ करण्याचं काम, लोकांची मनं धुवून काढण्याचं काम खराट्यासोबतच खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी केलेलं आहे. आणि म्हणून एवढी समृद्ध, सजग आणि एवढी चांगली कीर्तन परंपरा जी निर्माण झालेली आहे, त्या कीर्तन परंपरेनंतरच्या काळामध्ये वारकरी संप्रदायातल्या अनेक लोकांनी समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहेच. परंतु या परंपरेला या विचारधारेच्या अनुषंगानं पुढे घेऊन जाण्याचं काम सत्यपाल महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातला अव्वलस्थानी कीर्तनकार म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असं व्यक्तिमत्व म्हणजे सत्यपाल महाराज आहे. अगदी त्यांना फाय फाउंडेशन अमेरिकेचाही पुरस्कार मिळालेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. हे आमचं तुमचं प्रचंड मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून सत्यपाल महाराजाबरोबरच या परंपरेला अजून अधिक व्यापक प्रबोधनाच्या दिशेनं, परिवर्तनाच्या दिशेनं, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दिशेनं आणि सत्याचं प्रतिपादन करण्यासाठी पाखंड, कर्मकांड, अंधश्रद्धा याला नाकारून नवा विचार देण्याचं काम ज्ञानेश्वर वाबळे महाराजांनीही केलेलं आहे. त्यांच्याशिवाय कीर्तन परंपरा पूर्ण होऊ शकत नाही. वाबळे महाराजाबरोबरच हाच विचार ज्या खऱ्या साधुसंताचा विचार आहे, नामदेवाचा विचार असेल, तुकोबाचा विचार असेल, तुकडोजी महाराजचा विचार असेल, गाडगेबाबाचा विचार असेल, वारकरी संप्रदायातल्या अनेक विद्रोही कैकडे महाराजांचा विचार असेल, अशा अनेक साधुसंतांचा विचार पुढे घेऊन जात असताना आपल्याला निश्चितच या ठिकाणी सुधाकर महाराज कदम बोराळकर यांच्याही नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. सोबतच अलीकडच्या काळामध्ये ज्यांना अर्बन नक्षलवादी म्हणून घोषित केलं गेलं, त्यांनी काय गुन्हा केला होता ती तपासणी झाली नाही. कशाबद्दल अर्बन नक्षलवाद त्यांना ठरवलं होतं, नक्षलवादी त्यांना ठरवलं होतं, याचंही सरकारने आणि तथाकथित ज्या व्यक्तीने त्यांच्यावरती टीका टिप्पणी करून त्यांची निंदानालस्ती केली, त्याच्याबद्दलचं समर्थन किंवा त्याच्याबद्दलची लिखित स्वरूपातली भूमिका ते मांडू शकले नाहीत. अशा प्रकारचे हवप श्यामसुंदर सोन्नर महाराज हे भारतातले एकमेव अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतामधली पहिली संविधान दिंडी घेऊन ती दिंडी काढून साधू संतांच्या समतेचा विचार आणि लोकशाही मूल्यातील समतेचा विचार सामान्य तळागाळातल्या तांड्या वस्तीवरच्या लोकांपर्यंत मांडण्याचं महत्कार्य केलेलं आहे. म्हणजे एकीकडे जो खरा धर्म आहे तो रुजवायचा, त्यातली समता रुजवायची, आणि दुसरीकडे लोकशाहीचे मूल्य आणि धर्मातली मूल्य याची सांगड घालून खऱ्या अर्थानं मानवी जीवनाला समृद्ध करण्याचं काम अहोरात्र जी मंडळी करतायत, त्याच्यामध्ये आपल्याला श्यामसुंदर सोन्नर महाराजांचा उल्लेख करावा लागेल. काल परवा आवराज शहाजीने या ठिकाणी महाराष्ट्र विद्यालयामध्ये त्यांचा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी 800 लोकांनी पाहिलेला होता, आणि कुणाचाही कसलाही आक्षेप त्यांनी घेतलेला नाही. एवढं सम्यक, एवढं विचारी, एवढं परिपूर्ण आणि खऱ्या अर्थानं समाजाला, माणसाला कुठली गरज आहे ती गरज ओळखून त्यांनी अशा पद्धतीचं व्याख्यान आणि कीर्तन या ठिकाणी केलेलं होतं. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण इंदुरीकर महाराजांना तपासून बघतो, तेव्हा त्यांची जी जमेची बाजू आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे. जी जमेची बाजू आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. एक तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या खेचून घेणारा कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराजांची कीर्ती प्रचंड मोठी आहे. म्हणजे अक्षरशः 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, गाड्या लावायला सुद्धा जागा कमी पडते, एवढी मोठी लोकसंख्या त्यांनी खेचून घेतली आणि प्रचंड जमाव त्यांनी जमा केला. हे खूप आगळं वेगळं काम
महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेमध्ये इंदुरीकर महाराजांनी केलेलं आहे. हे इतर कोणाला जमलं नाही. काही नावं आपल्याला अपवादाने घेता येतील, परंतु सगळ्यात मोठी गर्दी त्यांनी जी खेचून आणली त्याचं निश्चितच स्वागत आहे. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन करतानाचं जे प्रतिपादन आहे, जी अभिव्यक्ती आहे आणि मांडण्याचं जे कौशल्य आहे आणि लोकाला काय लागतं ते देण्याचं जे कौशल्य आहे ते इतर सगळ्या महाराजापेक्षा पराकोटीचं आहे. हे आम्ही मान्य करतो आणि ते मान्यही करायला हवं. परंतु हसवणे, खेळवणे, गुदगुल्या करणे, हसवणे, खेळवणे, थट्टामस्करी करणे, कॉमेडी करणे, विडंबन करणे या माध्यमातून काही मिनिटाची, काही तासाची लोकांची करमणूक करता येतं. त्यांना दुःखापासून विसर पाडून त्यांना वेगळ्या जगात घेऊन जाता येतं. ताणतणावाची मुक्ती करता येतं. ताणतणावाला खऱ्या अर्थाने रिलॅक्सेशन देता येऊ शकतं. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून निश्चितच इंदुरीकर महाराजांचं काम खूप मोठं आहे. आपण हे मान्य करतो. म्हणजे निराश झालेल्या चेहऱ्यावरती, तणाव असलेल्या चेहऱ्यावरती, आत्महत्येकडे निघालेल्या माणसांना कीर्तन हे इंदुरीकर महाराजांचं निश्चितच खऱ्या अर्थानं सावध करतं आणि खऱ्या अर्थानं त्या तणावातून मुक्त करण्यासाठी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन हे निश्चितच अत्यंत मौलिक आहे. याबद्दल दुमत नाही. ते कीर्तनात काय मांडतात, ते कीर्तनात काय सांगतात, ही भूमिका आणि त्या संदर्भातलं चिंतन म्हणूनही मला वाटतंय की खूप महत्त्वाचं आहे. कीर्तन परंपरेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या परंपरा आहेत. सगळ्यात पहिल्यांदा व्यावसायिक कीर्तनकार अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये आलेले आहेत. महिलाही आलेले आहेत, पुरुषही आलेले आहेत आणि अनेक संप्रदाय, अनेक चळवळी आणि अनेक मंच, अनेक प्रतिष्ठान या माध्यमातून काम करत आहेत. हे एक बाजू कीर्तनाच्या संदर्भामध्ये आहे. आणि दुसरी कीर्तन परंपरेमध्ये जी एक बाजू आहे परंपरागत पद्धतीनं कीर्तन. देव वरून खाली आला, खालून वरी गेला, त्याने ते भस्म केलं, त्याने ते मंत्र म्हटलं, त्याने ते असं झालं, सगळे चमत्कार असे झाले आणि सगळे देव घडून आणतो अशा पद्धतीचा दैववाद मांडणारे परंपरागत कीर्तनकारही खऱ्या अर्थानं या संप्रदायामध्ये कमी नाहीत. तेही कीर्तनकार या कीर्तन परंपरेमध्ये काम करतात, कीर्तन करतायत. तिसरा जो एक प्रकार आहे प्रबोधनात्मक पद्धतीनं कीर्तनं करायची आणि ज्या काही परंपरागत चौकटी आहेत त्या चौकटी मोडीत काढायच्या आणि नवा विचार, आधुनिक विचार, समाजाला लागणारा काळाबरोबरचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून, बुद्धिवादी प्रामाण्याच्या दृष्टिकोनातून, विवेकाच्या दृष्टिकोनातून विचार देणारी जी कीर्तन परंपरा आहे त्याच्यामध्ये मी म्हणालो की गाडगेबाबाच्या नंतर या ठिकाणी सत्यपाल महाराजांचं नाव मी घेतलं. त्याच्यासोबतच ज्ञानेश्वर वाबळे महाराज आहेत, सुधाकर कदम महाराज आहेत, श्यामसुंदर सोनार महाराज आहेत आणि डॉक्टर बालाजी जाधवसारखी मंडळी या क्षेत्रामध्ये परंपरागत विचाराला फाटा देऊन त्यातले जे दोष आहेत बाजूला करून नवं चांगलं काय देता येऊ शकतं त्याच परंपरेच्या माध्यमातून काही गोष्टी त्या परंपरेतल्या चांगल्या घेऊन त्या परंपरेला अजून जास्त समृद्ध करत त्याचा आयाम वाढवण्याचं काम या मंडळीने प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून प्रबोधनाच्या माध्यमातून कीर्तन करणारे कीर्तनकारांची परंपरा, ह्या सगळ्या परंपरा आहेत. व्यावसायिक परंपरेमध्ये 50,000, 60,000, 70,000, 80,000, 1-1 लाख रुपयाचं मानधन सुद्धा इंदुरीकर महाराजांनी घेतलेलं आहे. जेव्हा ह्या पद्धतीने ही सगळी तपासणी करतो, कीर्तनाची परंपरा, कीर्तनकाराची भूमिका या भावनेतून जेव्हा साखरपुड्याचा प्रसंग आपण हाताळतो तेव्हा लोकांच्या मनामध्ये नाराजगी आहे, एक दुःख आहे, अनेक राग आहे, अनेक चीड आहे आणि ती ट्रोलच्या माध्यमातून सोशल मीडियावरती व्यक्त होताना आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून जेव्हा एक कीर्तनकार म्हणून इंदुरीकर महाराजांकडे आपण बघतो आणि कुटुंबातला एका मुलीचा बाप म्हणून जेव्हा बघतो तेव्हा ट्रोल करणाऱ्याला एक नम्र विनंती आहे, हात जोडून दंडवत घालून नतमस्तक होऊन एक विनंती आहे की बाबांनो, तुमचा विरोध कशाला आहे, तुमचा राग कशाबद्दल आहे, तुमची चीड कशाबद्दल आहे, त्याबद्दल, त्या विचाराबद्दल तुमचा प्रतिविचार काय आहे ते तुम्ही मांडा. परंतु अत्यंत खालच्या स्तरावरचे कॉमेंट करणं, ट्रोल करणं आणि अगदी आईबहीण काढणं, शिव्या देणं आणि चुकीच्या पद्धतीनं अत्यंत अश्लील भाषा वापरणं हे निश्चितच निषेधार्ह आहे. मी त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो. कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये, ती सामाजिक क्षेत्रातली व्यक्ती असो, ती राजकीय क्षेत्रातली व्यक्ती असो, ती सामाजिक क्षेत्रातली व्यक्ती असो, ती प्रबोधक क्षेत्रातली व्यक्ती असो, जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीबद्दल आपलं मत व्यक्त करत असताना विचाराचा विरोध हा विचाराने केला गेला पाहिजे. आणि आपली त्याच्यावरची काय भूमिका आहे ते मांडण्याचं स्वातंत्र्य, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हा तुम्हा प्रत्येकाला आहे. या संदर्भात काय बोलावं याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य इंदुरीकर महाराजाला आहेच, त्याच पद्धतीने ते स्वातंत्र्य आपल्यालाही आहे. परंतु विचाराचा विरोध विचारानं करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. खालची भाषा वापरू नये, एकदम आपल्या विचाराचा आणि भावनेचा स्तर घसरू देऊ नये एवढी विनंती या ठिकाणी मी करतो आहे. जो मुद्दा आहे साखरपुड्याचा, इंदुरीकर महाराजांची याच्यावरची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे की लोक जे ट्रोल करतायत, लोक जे प्रश्न निर्माण करतायत त्या प्रश्नाला मी
उत्तर द्यायला समर्थ आहे. माझ्या घरादारापर्यंत आणि माझ्या मुलीपर्यंत येण्याची काही गरज नव्हती. माझ्या मुलीच्या कपड्याबद्दल बोलण्याची काही गरज नव्हती. आणि माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल, माझ्या कौटुंबिक जीवनाबद्दल कोणी काही बोलण्याची गरज नाही. त्याच्या संदर्भातले उत्तर द्यायला मी समर्थ आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेली आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची बाब त्यांनी समोर प्रकट केलेली आहे. दुसरी गोष्ट आहे, ते व्यक्त करताना ते म्हणतात की तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलेला आहे, आता माझं काय. अशा भावनेतून जेव्हा ते अत्यंत खालच्या स्तरावरची भाषा बोलतात, तेव्हाही ते कीर्तनकार आहेत का? कीर्तनकाराच्या अंगी कोणत्या गुणवत्ता असायला पाहिजेत? वारकरी संप्रदायामध्ये आपण एक वारकरी म्हणून, कीर्तनकार म्हणून किंवा वारकरी संप्रदायाचे विचार अंगात रुजवून जेव्हा आपण काम करायला निघतो, तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीची भाषा असेल, नामदेवाची भाषा असेल आणि तुकोबाची भाषा असेल, वेळप्रसंगी त्यांनी त्या पद्धतीने आपल्या भाषा बदललेल्या आहे. परंतु तो वैचारिक विरोध होता, तात्विक विरोध होता. त्या दृष्टिकोन बोलत असताना आपली भाषासुद्धा कशी असायला पाहिजे, या संदर्भातही लोकांच्या मनामध्ये राग असू शकतो, चीड असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बोलत असताना इंदुरीकर महाराज असं म्हणतात की मी 31 वर्षापासून कीर्तन करतोय, लोकांच्या शिवा खातोय, शिवा खाऊन सुद्धा मी समाजाचं भलंच केलेलं आहे. अशा प्रकारची भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे. मी इंदुरीकर महाराजाला हात जोडून विनंती करतोय की महाराज, आपण खूप मोठे आहात आणि 31 वर्ष ही काही साधी गोष्ट नाही आहे. आणि अक्षरशः घरादाराकडे अनेकदा दुर्लक्ष झालेलं आहे, अनेकदा बाहेर मुक्काम झालेला आहे. बरेच दिवस लेकराबाळांना 8-8 दिवस भेटता आलेलं नाही, त्यांचा चेहरा पाहता आलेला नाही, कुटुंबियाचा चेहरा पाहता आलेला नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा त्याग मोठा आहे, तुमचा संघर्ष मोठा आहे. आणि इंदुरीकर महाराजसारखा माणूस निर्माण व्हायला 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अनेक वर्षे जातात, अनेक पिढ्या जातात. तेव्हा अशी एक चांगली मांडणी करणारे, लोकांना प्रभावित करून आपलंसं करणारे, मनोरंजन करून खळाळून हसवणारे कीर्तनकार जन्माला येत नाही. त्याच्या पाठीमागे कष्ट आहेत, त्याच्या पाठीमागे साधन आहे, त्याच्या पाठीमागे एक विशिष्ट अभ्यास आहे. पटवापटवी करण्याचं कसब त्यांना प्राप्त झालेलं आहे. ह्या गोष्टी स्वागतार्ह आहेत. परंतु जेव्हा मी तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ आहे, मी याचं उत्तर देणारच आहे, मी देईनच, अशा भाषेमध्ये जेव्हा इंदुरीकर महाराज बोलतात, तेव्हा एक अहंकार, एक दंभ आणि स्वतःच्या श्रेष्ठत्वाबद्दलचा अभिमान कुठेतरी लोकांच्या समोर प्रकट होतो. इंदुरीकर महाराज, तुम्ही लोकांच्या शिव्याशाप सहन केल्या, 31 वर्ष तुम्ही लोकांना सहन केलं, परंतु लोकांनी तुम्हाला 50-50 हजार दिलेत, 60-60 हजार दिलेत. निलंग्यासारख्या कार्यक्रमामध्ये आपण 1-1 लाख रुपये सुद्धा घेतलेले आहात, तेव्हा कीर्तन केलेले आहात. म्हणजे लोकांनी फक्त तुम्हाला शिव्या दिलेत का? नाही. लोकांनी तुम्हाला शिव्याशाप देऊन तुमची टिंगलटवाळी केली आहे का? नाही. लोकांनी तुम्हाला भरभरून दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या साखरपुड्यामध्ये किती लाख रुपये खर्च केले आम्ही विचारणार नाही. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये किती करोड रुपये खर्च करावे आम्ही विचारणार नाहीत. पण हे जे काही पैसे आलेले आहेत, घाम गाळणारे शेतकरी असतील, पानपट्टीवाले, आटा चोलवणारावाला असेल, वारकरी असेल, काबडकष्ट करणारा असेल, भूमिहीन असतील, मजूर असतील, अवतीभोवती साधू संत असतील आणि अवतीभोवती काही श्रीमंत व्यापारी उद्योगधंदेवाले असतील, या सगळ्या लोकांनी पैसा जमा करून तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये बोलवलेलं आहे. काही वैयक्तिक खर्च करून, काही वैयक्तिक मोठ्या लोकांनी, श्रीमंत लोकांनी आपले कार्यक्रम घेतलेले आहेत आणि आपल्याला 1-1 लाख रुपये दिलेले आहेत. हे शिवाशाप देऊन तुम्ही स्वीकारलेलं नाही, तर तुमच्या चांगुलपणाची ती किंमत व्यावसायिक दृष्टिकोनातून लोकांनी ती दिलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुमची ही भाषा निश्चितच लोकांना आवडणारी नाही आहे. एखादी गोष्ट असेल, चुका घडतात, जगातला कुठलाही माणूस परिपूर्ण नाही, चुका घडतात. इंदुरीकर महाराजही माणूस आहेत, मीही माणूस आहे, तुम्हीही माणूस आहे, जगातला प्रत्येक व्यक्ती एक माणूस आहे. जगातला कुठलाही माणूस परिपूर्ण नाही. या दृष्टिकोनातून जर माझी एखादी चूक झालेली असेल तर मी चुकलं, मी सांगताना एक सांगितलो, जगताना एक जगलो, असं म्हणून मी क्षमा मागून मोकळं होणं हाही त्याच्यावरचा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे. परंतु चूक झालेली असेल, क्षमाच मागायची नसेल, तर त्या माणसाच्या वैयक्तिक जीवनामध्ये परिवर्तन घडेल की नाही, मोठी शंका आहे. बाबांनो, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण, असं अध्यात्मामध्ये नेहमी म्हटलं जातं. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कीर्तनकाराने, प्रत्येक वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीने, तो प्रवचनकार असेल, तो भजनकार असेल, तो कीर्तनकार असेल, एक देशातला नागरिक म्हणून विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना मी जगाला जेव्हा चांगलं सांगायला लागतो, तेव्हा त्या पद्धतीने मी जगलं पाहिजे अशी समाज अपेक्षा करतो. ती अपेक्षा करणं काहीही चुकीचं नाही, ती समाजाची अपेक्षा आहे. आणि समाजाची अपेक्षा ज्ञानेश्वर माऊलीने पूर्ण केली, तुकोबांनी पूर्ण केली, नामदेवांनी पूर्ण केली, साधुसंतांनी पूर्ण केली. आणि म्हणून त्या आदर्श परंपरा शेकडो वर्षानंतर सुद्धा आजही जिवंत आहेत. तुम्ही जेव्हा कीर्तनाच्या फळामध्ये, कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये कीर्तनकार म्हणून उभं टाकता, तेव्हा तुम्ही फक्त इंदुरीकर महाराज राहत नाही, तर तुम्ही त्यावेळी
नामदेव महाराजाची, ज्ञानेश्वर माऊलीची, तुकाराम महाराजांची, या सगळ्या साधू संतांच्या परंपरेचा पाईक म्हणून, त्यांच्या विचारधारेचा एक पाईक म्हणून, वाटाड्या म्हणून, एक मोहरक्या म्हणून तुम्ही हातामध्ये साधू संतांच्या या परंपरेचा पाईक म्हणून, या परंपरेचा पाईक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी असता, ही या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. हे सगळं समजून घेत असताना आपण ही कीर्तन परंपरेचे तत्व आणि मूल्य आणि या महान साधू संतांनी हा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवला, ती विचारधारा आपण लोकांपर्यंत समोर घेऊन जातो आहे. या दृष्टिकोनातून हा विषय महत्त्वाचा ठरत असल्यामुळे लोकांची अपेक्षा आहे की आपण त्या विचारांची पुष्टी करावी. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण राहू नये, ही समाजाची एक प्रामाणिक, भोळीभाबडी आणि चांगली लोकांची भावना आपल्या सगळ्याच्या समोर लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्तही केलेली आहे. आधी केले मग सांगितले, ही साधू संतांची भूमिका होती. मग मी वैयक्तिक जीवनामध्ये चुका करतो आणि सार्वजनिक जीवनामध्ये तत्वमूल्य आणि साधू संतांचे विचार जर मी मांडत असेल तर निश्चितच लोक दुखावले जाणार आहेत, नकारात्मक भावना व्यक्तीबद्दल निर्माण होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा ट्रोल होतो आहे, त्या ट्रोलचं मी समाधान करत नाही, परंतु ते ट्रोल करताना, कॉमेंट करताना, वैचारिक भूमिका मांडताना ती वैचारिक पद्धतीनं असावं एवढी एक विनंती करतोय. कीर्तनामध्ये कीर्तन करत असताना इंदुरीकर महाराजांनी खूप छान कीर्तन केलेलं, लोकांना आवडलेलं आहे आणि लाखोंची संख्या त्यांनी खेचूनही घेतलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरी जमेच्या असल्या तरी कीर्तनात काय मांडलेलं आहे त्याच्याबद्दल लोक बोलत आहेत, त्याच्याबद्दल लोक लिहून आपल्या भावना व्यक्त करतायत, क्लिपच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतायत. कीर्तनामध्ये, कीर्तन परंपरेमध्ये आपली जी आदर्श मूल्यांची परंपरा आहे ती बाजूला सोडून इंदुरकर महाराजांच्या कीर्तनामध्ये थट्टा मस्करी, टिंगलटवाळी, विडंबन आणि विशेषतः महिलांना टार्गेट करणं, मुलींना टार्गेट करणं आणि लोकशाहीच्या मूल्याच्या विरोधामध्ये बोलणं, अनेकदा साधू संतांनी दिलेल्या खऱ्या तत्वाच्या विरोधामध्ये बोलणं, असंही लोकांना जाणवलेलं आहे. कारण लोकांनी आपलं कीर्तन ऐकलेलं आहे, आपलं कीर्तन पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः महिलांबद्दलची जी भाषा आहे, टिंगलटवाळी करण्याची जी पद्धत आहे, ती भयंकर चुकीची आहे असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. तेव्हा ते छान वाटलं, त्यांनी प्रतिसाद दिला, लाखो लोकांनी टाळ्याही वाजवल्या. तेच टाळ्या वाजवणारे त्याचे टाळ्या वाजवणारी माणसं आज आपल्याला चुकीच्या पद्धतीनं आपल्या विषयाबद्दल या ठिकाणी व्यक्त होत आहेत. याचा अर्थच असा आहे की आपण जेव्हा स्त्री स्वातंत्र्यावर बोलता, मुलीच्या स्वातंत्र्यावर बोलता, जेव्हा स्त्री पुरुष संबंधाबद्दल बोलता, कुटुंबातल्या व्यक्तीतल्या संबंधाबद्दल बोलता, शेजाऱ्यापाजाऱ्याबद्दल जेव्हा बोलता, कीर्तनामध्ये अनेक दृष्टांत, घटना, प्रसंग आपण मांडता, हे सगळं मांडत असताना आपला कल हा विनोद, हसवणे, खेळवणे, मनोरंजन करणे याच्याकडे 90-95% असतो. हे मी स्वतः निलंग्याच्या आपल्या कीर्तनामध्ये अनुभवलेलं आहे. 5-6% सुद्धा खरोखर अध्यात्म आपण मांडत नाही, ही गोष्ट तितकीच खरी आहे. समीक्षा जेव्हा आपण करतो, परीक्षा जेव्हा आपण करतो, परीक्षण करताना, चिंतन करताना ही गोष्ट लोकांच्या समोर आल्यामुळं आपलं लक्ष फक्त पैशावर आहे का? आपलं लक्ष फक्त विनोद करणे, टिंगलटवाळी करणे आणि फक्त मनोरंजन करणे आणि लोकांना हसवणे एवढ्यापुरतंच आपलं अध्यात्म आहे का? जेव्हा हा विषय आपल्या मुलीपर्यंत आला, आपल्या कुटुंबापर्यंत आला आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा निर्माण झाला, तेव्हा साखरपुड्यामध्ये आपण किती खर्च केलं, कुठल्या गोष्टीवर, कुठल्या घटकावर, कुठल्या वस्तूवर आणि कुठल्या सगळ्या साज श्रंगार असतील, सगळेच सांस्कृतिक पार्श्वभूमी असेल, साखरपुड्याचा सगळा एकूणच खर्च असेल, दिखावा असेल, या सगळ्यामध्ये जे लाखो रुपये आपण खर्च केले त्याच्याबद्दल आम्हाला देणं घेणं नाही. तो वैयक्तिक विषय जरी असला तरी एकीकडे तुम्ही लोकांना सांगता की बाबांनो कमी पैशामध्ये लग्न करा, दुष्काळ पडलेला आहे, शेतकऱ्यांनी कमी पैशामध्ये लग्न करावीत, लोकांनी कमी पैशामध्ये लग्न करावीत आणि हे सगळं सांगत असताना, कमी पैशामध्येही लग्न केल्यावर मुलंबाळं होतात असं हे सगळं सांगत असताना, मांडत असताना आपलं कीर्तन लोकांनी ऐकलेलं आहे. तेव्हा संदेश काय जातो? एकीकडे इंदुरीकर महाराज आम्हाला सांगतायत कमी पैशामध्ये लग्न करा आणि दुसरीकडे साखरपुडा लग्नाचा कार्यक्रम कोठ्यामध्ये होणार आहे हे सांगताना विचारामधली जी विसंगती आहे, साधू संतांना सांगितलेली आणि कीर्तनकार म्हणून उभं टाकून
कीर्तनकाराचा आदर्श म्हणून उभं टाकून कीर्तनकार म्हणून आपण बोलत असताना, व्यक्त होत असतानाचा आणि वैयक्तिक जीवनामध्ये जगत असतानाच्या दोन विचारामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे हा सगळा ट्रोल आणि हे सगळा सोशल मीडियावरती जे काही होतं आहे ते निश्चितच चांगलं नाही आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनही इंदुरकर महाराजांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मी कीर्तन बंद करतो, मी फेटा खाली ठेवतो, मी फेटा खाली ठेवून कीर्तन परंपरा बंद करतो, असं वक्तव्य आल्यानंतर त्याच्यावरही कॉमेंट झालेले आहेत आणि लोकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी महाराजांनाही सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की इंदुरकर महाराजांच्या बाजूनं बोलणारे काही कीर्तनकार आहेत, काही प्रवचनकार आहेत, काही वारकरी आहेत आणि महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरची बरीच मंडळी इंदुरकर महाराजाच्या या घटनेचं, या प्रसंगाचं समर्थन हे करतात. ते त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, इंदुरकर महाराजावर त्यांचं प्रेम आहे, इंदुरीकर महाराजाच्या संदर्भातली त्यांची ती भूमिका आहे, त्यांनी ते मांडावं आणि त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, त्यांची नावं महाराष्ट्राला आणि अनेकांना ती माहिती आहेत आणि त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु इंदुरीकर महाराजाच्या हातून काही चुका झाल्या. उदाहरणार्थ इंदुरकर महाराजांनी गर्भलिंग संदर्भामध्ये, गर्भलिंग निदान करण्याच्या संदर्भामध्ये जो कायदा आहे त्या कायद्याच्या विरोधामध्ये बोललं आणि कायद्याच्या विरोधी बाजूनं समर्थन केलं आणि गर्भलिंग निदान न करण्याच्या बाजूने ते उभं टाकले. ही त्यांची लोकशाहीला पूरक भूमिका आहे का? ही त्यांची कायद्याला धरून भूमिका आहे का? तर ही कायद्याच्या विरोधामध्ये, लोकशाही विचारधारेच्या विरोधामधली ही त्यांची भूमिका आहे. त्यांच्या अनेक घटनाप्रसंगातील अनेक त्यांनी दिलेले संदर्भ, अनेक दिलेली उदाहरणं, अनेक दिलेले दृष्टांत आहेत, ते स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या विरोधामध्ये आहेत. विशेषतः स्त्रीच्या संदर्भामध्ये मनोवादी संस्कृतीला, मनोवादी विचार परंपरेला पूरक अशाच गोष्टी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून इंदुरकर महाराजांनी मांडलेल्या आहेत. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन परंपरा मांडत असताना काय म्हणतात? सत्य असत्याशी म्हणे केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. सत्याची भूमिका स्वीकारली, सत्याचीच भूमिका मांडली आणि शेवटच्या श्वासापर्यंत सत्य घेऊन ते जगले. सत्यासाठी स्वतःचं आयुष्यही संपवून टाकलं. ही कीर्तन परंपरेतली सत्याची भूमिका इंदुरकर महाराज समर्थपणे विनोद, थट्टामस्करीच्या माध्यमातून जेवढे घटनाप्रसंग मांडतात, टिंगलटवाळे करतात आणि स्त्रियांचं, मुलींचं विडंबन करतात. मुलगी पळून गेल्याबद्दल असेल, स्त्री पळून गेल्याबद्दल असेल, म्हातारी पळून गेल्याबद्दल असेल, म्हातारा पळून गेल्याबद्दल असेल, लग्नाच्या संदर्भात असेल, घटस्फोटाच्या संदर्भामध्ये असेल, जे काही असतील, लोकशाहीच्या मूल्यांच्या दृष्टीने मांडणी न करता थट्टा मस्करी विनोद करून खळखळून त्याने महाराष्ट्राला हसवलं, अनेकाला हसवलं. अनेक जण लाखोच्या संख्येने त्याचे चाहते झाले. कधीच कीर्तन न ऐकणारे, कधीच कीर्तन न बघणारे, कधीच कीर्तनाला मान्य न करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात कीर्तनामध्ये आली आणि म्हणून लोकसंख्येच्या आधारानं खूप मोठे लोक आले म्हणून तो मोठा कीर्तनकार काय? आणि काही कीर्तनकारांच्या कीर्तनाला खूप कमी लोक असतात, 100, 200, 400, 500, म्हणून तो कीर्तनकार वाईट, चुकीचा का? या अंगानं अनेक कीर्तनकारांनी इंदुरकर महाराजांची भूमिका घेतली आणि त्या बाजूने भूमिका मांडली. ती बाजू घेतली की लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त संख्या जमा करणारा हा खूप मोठा महान कीर्तनकार आहे, विख्यात कीर्तनकार आहे, लोकप्रिय कीर्तनकार आहे, म्हणून इंदुरकर महाराज मोठे का? म्हणून आदर्श का? म्हणून ते सत्याच्या बाजूने उभं टाकणारे का? असं होत नाही. या ठिकाणी कीर्तनकार म्हणून इंदुरकर महाराजांची खूप मोठी चूक निश्चितच झालेली आहे, याचं मी समर्थन करत नाही. हा दोष त्यांच्या कीर्तनामध्ये आहे, हा दोष त्यांच्याकडून घडलेला आहे. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण या दृष्टिकोनातून ते निश्चितच कमी पडलेले आहेत आणि त्या कमीपणावर, त्या त्रुटीवर, त्या दोषावर लोकांनी बोट ठेवलेलं आहे आणि आपल्या भावना आपल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेल्या आहेत. या ठिकाणी मला बाशी मर्ढेकर नावाच्या एका कवीची आवर्जून आठवण होते. पोर सौदा होतीस काल परवा पावे तो, थांब उद्याची माऊली तीर्थ पायाचे घेतो, असं तो कवी म्हणून गेला. ही आपली परंपरा आहे, ही साहित्यिक परंपरा, ही आपली आदर्श परंपरा आहे. पोर सौदा असणाऱ्या मुलीचा तीर्थ घेण्यासाठी निघालेला हा कवी जिजाऊच्या लिखीबद्दल बोलताना, सावित्रीच्या लिखीबद्दल बोलताना, अहिल्यादेवीच्या लिखीबद्दल बोलताना आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, त्यांच्या जीवनातले आरोग्याचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये इंदुरकर महाराज का बोलत नाहीत? स्त्री स्वातंत्र्याच्या माध्यमातून अनेक स्त्रियांनी, अनेक मुलींनी प्रचंड मोठी प्रगती केली, कुटुंबाला सुखी केलं, कुटुंबाला पुढं आणलं, स्वतःला पुढं आणलं आणि अशा अनेक मुली समाजामध्ये अनेकांच्या आदर्श ठरल्या. तो वैज्ञानिक विवेकवादी दृष्टिकोन ते आपल्या कीर्तनातून का मांडू शकले नाहीत? ह्याही गोष्टी कीर्तन परंपरेच्या संदर्भामध्ये लोकांच्या समोर येत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या भावनेच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्त्रीबद्दल बोलताना, मुलीबद्दल बोलताना अत्यंत आदराची भाषा आपण बोलली पाहिजे.
त्यांच्या सन्मानाबद्दल आपण बोललं पाहिजे, त्याच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आपण बोललं पाहिजे, त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये मुलींनी जग आपलंसं केलेलं आहे. आपल्या मुली 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन जगामध्ये आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करतायत. क्रिकेट जर घ्यायचं असेल तर पुरुष मंडळींना क्रिकेटमध्ये खूप वर्ष लागले वर्ल्ड कप जिंकायला. परंतु या समाजाने नाकारल्या गेलेल्या एका काळातल्या मुलींनी क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकून प्रचंड मोठी दिगंत कीर्ती जगामध्ये प्रस्थापित केलेली आहे. अशा गोष्टी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातून का पुढे येत नाहीत? स्त्रीचा सन्मान, स्त्रियांचा मान, स्त्रीच्या शिक्षणाबद्दल स्त्रीनं शिकलं पाहिजे, चांगलं ज्ञान घेतलं पाहिजे, चांगले सुसंस्कार आपल्या जीवनामध्ये उतरवले पाहिजेत. या अंगानं मूल्यतत्व, कीर्तन परंपरा, वारकरी परंपरा, लोकशाही या अंगानं अनेकदा त्यांचं कीर्तन होत नाही, हेही लोकांना जाणवलेलं आहे. आणि म्हणून लोकांनी या दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडलेली आहे. अनेकदा कीर्तनकारांना, वारकऱ्यांना, भजनकऱ्यांना, प्रवचनकारांना, साधू संतांना आणि वेगवेगळ्या संप्रदायातल्या लोकांना समोर ठेवून अनेक लोक त्यांना आदर्श मानून आपलं जीवन व्यतीत करतात, आपलं जीवन घालवतात आणि आपलं जीवन जगत असतात. या अंगाने जेव्हा आपण इंदुरीकर महाराजाकडे बघतो तेव्हा लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. कमी पैशामध्ये लग्न करा, कमीत कमी खर्च करा, अनावश्यक खर्च करू नका, असं तत्वज्ञान लोकांच्या समोर लाखो लोकांमध्ये पाझळत असताना एकीकडं साखरपुडा खर्चिक पद्धतीनं 3,500 लोकांच्या उपस्थितीमध्ये तो साखरपुडा जेव्हा संपन्न होतो, लाखो रुपये त्याच्यावरती खर्च केले जात असतात. हे पाहत असताना लोक आपल्याला पाहतात, आपल्याला ऐकतात, आपलं अनुकरण कुठेतरी या दृष्टिकोनातून आदर्शाच्या बाबतीमध्ये कमी पडलेलं आहे. आणि म्हणून त्या उणीवेच्या, त्या जाणीवेच्या भूमिकेतून हे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपली चीड व्यक्त करतायत. आपला जो राग आहे तो राग या ठिकाणी ही मंडळी व्यक्त करतायत. अरे बाबांनो, या समाजामध्ये बरेच असे शेतकऱ्यांची मुलं आहेत. आमच्या इथे कुंगळी गावामध्ये एक पंडित शिरोळे नावाचा मुलगा आहे. त्यांनी गोरगरीब 11 जोडप्यांना एकत्रित करून सामूहिक विवाह लावला, अगदी काही हजारामध्ये. आणि लोकांनी तो मान्य केला आणि शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने लोक त्या वरवधूंना आशीर्वाद द्यायला आले. अशा आदर्श परंपरेचं प्रतिपादन करणारे इंदुरीकर महाराज स्वतःच्या जगण्यामध्ये तत्व आणि मूल्यांच्या आणि विचाराच्या आणि आचरणाच्या बाबतीमध्ये निश्चितच कमी पडलेले आहेत. त्यांनी माफी मागावी अशी आमची भूमिका नाही आहे. एक मोठं व्यक्तिमत्व आहे, आम्ही खूप छोटी माणसं आहोत, आमचे पाय जमिनीवरती आहेत. खरं काय खोटं काय याच्यातला फरक आम्हाला कळतो, आदर्श काय आणि आदर्श काय नाही याच्यातलाही फरक आम्हाला कळतो. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर बोलत असताना इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी, हात जोडावं आणि माझं चुकलं असं म्हणावं अशी आमची भावना नाही आहे. परंतु जेव्हा एक मोठ्या परंपरेचे पाईक म्हणून जेव्हा आपण ह्या सगळ्या परंपरा सांभाळून समाज जीवनामध्ये उतरवतो तेव्हा निश्चितच समाज चांगुलपणाची अपेक्षा करतो. जो तसे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ही भूमिका भागवत धर्माच्या अंतर्गत ज्ञानेश्वर माऊलीने मांडलेली आहे. नामदेवांनी परिवर्तनाची भाषा केलेली आहे, जनाबाईंनी परिवर्तनाची भाषा केलेली आहे, मुक्ताबाईंनी परिवर्तनाची भाषा केलेली आहे. या परिवर्तनाबद्दल, स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल का बोललं जात नाही कीर्तनामध्ये? जातीभेदाबद्दल भेद करू नये हे का सांगितलं जात नाही? आंतरजाती विवाहाबद्दल कीर्तनामध्ये का बोललं जात नाही? पाखंड, शोषण, कर्मकांड, चुकीची अनिष्टुडी परंपरा आणि विषमतेची व्यवस्था, मनोप्रणित व्यवस्था याच्यावर हल्ला करणारे कीर्तन इंदुरीकर महाराज का करत नाहीत? कारण जेव्हा आपण तुकोबाची भूमिका घेतो, गाडगेबाबाची भूमिका घेतो, नामदेवाची भूमिका घेतो, विद्रोही पद्धतीनं सत्याचं प्रतिपादन करतो, तेव्हा व्यावसायिक पद्धतीनं कीर्तन करत असताना बाधा निर्माण होते. लोक आपल्याला बोलवत नाहीत, लोक आपल्याला शिव करत नाहीत, समाज आपला शिव करत नाहीत, आपली दुकानदारी बंद पडते. आणि म्हणून व्यावसायिक कीर्तनकार तुकोबाची भूमिका मांडू शकत नाहीत, नामदेवाची भूमिका मांडू शकत नाहीत, तुकडोजी महाराजची भूमिका मांडू शकत नाहीत, गाडगेबाबाची भूमिका मांडू शकत नाहीत. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पावले, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशानं पावाचा नाही रे. दगडाचा देव त्याला वडराचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, दह्या दुधाचा देव त्याला बोक्याचं भेव, चांदी सोन्याचा देव त्याला चोरांचं भेव. देव अशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अशा पद्धतीची इथल्या अंधश्रद्धेवर, विषमतेवर, इथल्या अनिष्टुडी परंपरेवर, इथल्या जाती व्यवस्थेवर, इथल्या विषमतेवर, इथल्या एकूणच कुचकामी झालेल्या पद्धतीवर टीका टिप्पणी करून मानवतेचा विचार ज्या संत तुकडोजी महाराजांनी मांडला, ती कीर्तनकारांची भूमिका कुठे जाते?
आणि जेव्हा जेव्हा समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असतील, प्रबोधन करणारे अनेक चळवळीतले माणसं असतील, अनेक खऱ्या अर्थानं या गौतम बुद्धांचा विचार असेल, महात्मा बसवेश्वराचा विचार असेल, संत कबीरदाजीचा विचार असेल, संत रोधाजीचा विचार असेल, इतर सगळ्या साधू संतांचा विचार हे लोक परखडपणे लोकांच्या समोर का मांडत नाहीत? म्हणजे एका अर्थानं यांची कीर्तनं ही परंपरागतच का असतात? लोकशाहीला, मानवतेला पूरक, मानवी जीवन मूल्याला पूरक का कीर्तन नसतात? हा हे प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून नव्या पद्धतीने शिकलेली, अनेक घटना वाचलेली, लोकशाही अभिप्रेत असलेले विचारमूल्य धारा घेऊन जे समाज, जो युवक वर्ग समाजाच्या पुढं जातो आहे, त्यांची चीड, त्यांचा राग ट्रोलच्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतोय. ते चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणे, विचाराचा विरोध विचाराच्या पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे, या अंगानं हा सगळा विचार आपण करतोय. इंदुरकर महाराज म्हणतात की माझ्या कुटुंबाला वैयक्तिक विषय बनवलेला आहे, मला वैयक्तिक विषय बनवलेला आहे. आणि एवढंच नाही तर माझ्या मुलीलाही कसं राहू नये, कसे कपडे घालावे, कसे घालू नये, या संदर्भामध्ये साखरपुडा झालाय, साखरपुडा होतोय. आणि त्या साखरपुड्यामध्ये नवऱ्याकडची मंडळी ठरवतात कशी वेशभूषा घ्यायला पाहिजे, कसे कपडे घ्यायला पाहिजे. आमच्या ग्रामीण भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे निर्माण केलेलं आहे. लग्न करत असताना वेळेवर लग्न पाहिजे याचा आग्रह धरतात. लग्न करत असताना जास्त बिकअपच्या नादामध्ये पडायचं नाही, ते करायचं नाही. आणि ब्युटी पार्लरमधून मुलगी वेळेत आली पाहिजे, ब्युटी पार्लरसुद्धा नाकारलं गेलं पाहिजे, आणि मुलीनं लग्नाच्या वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून वर आणि वधू, वधू आणि वर ह्याकडे दोन्हीही कुटुंबीय सामंजस्यपणे विचार करतात आणि काही मार्ग काढतात. साखरपुडा असेल, हळदीचा कार्यक्रम असेल, देवकाराचा कार्यक्रम असेल, लग्नाच्याच दिवशी उरकणारे सजग सावध कुणब्याची पोरं तयार झालेले आहेत. अशी अनेक लग्न आम्हीही लावलेली आहेत. आणि म्हणून परिवर्तनाच्या दिशेनं, विवेकवादी दृष्टीनं, प्रबोधनाच्या दिशेनं कीर्तन परंपरा जायला हवी आहे. सांगताना एक आणि जगताना एक अशा पद्धतीने जर आपण करू लागलो तर निश्चितच समाजाचा रोषाला, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना आणि धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला कुठंतरी बळी पडावं लागतं. आणि घाणेरड्या पद्धतीनं कॉमेंट करणाऱ्या लोकांनी कृपया लक्षात घेतलं पाहिजे की विचाराच्या विरुद्ध विचार न करा, तुम्हाला तो हा अधिकार नाही. आणि म्हणून इंदुरकर महाराजांना जी चीड निर्माण झालेली आहे, जो राग निर्माण झालेला आहे की फेटा खाली ठेवतो, आता मी फेटा घालणार नाही, कीर्तन करावे की करू नये, हा इंदुरकर महाराजांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु इंदुरकर महाराजांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, स्वतःला बदलावं आणि बदलाच्या अंगानं कीर्तन परंपरेला अजून अधिक मोठं करावं. यात लोकांचा कुठलाही कसलाही रोष नाही आहे. कारण प्रचंड गर्दीसुद्धा महत्त्वाची असते आणि त्या गर्दीमधून लोकांपर्यंत चांगला विचार पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तो चांगला विचार नव्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं कीर्तनकार निश्चितच इंदुरकर महाराज लोकांच्या समोर आपली भूमिका मांडतील. क्लिप तयार करणं, नकारात्मक भूमिका घेणं हेही या वारकरी संप्रदायाला साजेसं नाही आहे. आणि या संप्रदायामध्ये असणाऱ्या परंपरागत पद्धतीनं रूढी परंपरा स्वीकारून आपलं तत्त्वज्ञान मांडणारे जे काही कीर्तनकार आहेत, जे काही प्रवचनकार आहेत, जे काही वारकरी आहेत, त्या सगळ्या वारकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे की बाबांनो, खरा नामदेव महाराज वाचा, खरा ज्ञानेश्वर समजून घ्या. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ग्रंथामध्ये आणि कुठल्याही साहित्यामध्ये चमत्काराबद्दल, भिंत चालवल्याबद्दल कुठेही बोललेलं नाही. चुकीच्या पद्धतीचे ग्रंथ, चुकीच्या पद्धतीचं प्रतिपादन, चुकीच्या पद्धतीचे विषय आपल्यासमोर येतात, त्याच्या परंपरा होतात, त्याच्या रूढे होतात, आणि तेच आपण लोकांच्या समोर आपण परत एकदा समाजाला अंधश्रद्धेच्या खाईकडे घेऊन चाललेलो आहेत आणि खाईमध्ये लोटतो. हे महापाप आपल्याकडून होऊ नये याचीही जबाबदारी आमची तुमची वारकऱ्यांची आहे. आणि म्हणून विवेकवादी विचार सलिली पै जैसे एक होऊनी मिळाले असे, परी निवडून राजहंशे वेगळे कीजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात राजहंसाप्रमाणे सार काय असार काय त्यातला सार लोकांच्या समोर गेला पाहिजे. हा जो विनंती आहे, चुकीचं समर्थन करू नका, चांगल्या बाजूने उभं टाका, विवेकाच्या बाजूने उभं टाका, लोकशाहीच्या बाजूने उभं टाका, सत्याचं प्रतिपादन करणाऱ्या खऱ्या धर्माच्या बाजूने उभं टाका. नामदेव महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, गाडगे बाबा असतील, सत्यपाल महाराज असतील, यांनी मांडलेली भूमिका ही समाजहिताची आहे, लोकशाहीच्या मूल्यांची आहे. आणि खऱ्या अर्थानं साधू संतांनं सांगितलेला खराखोरा मानवतेच्या उन्नतीचा विचार त्या लोकांनी मांडलेला आहे. इथल्या चुकीच्या आणि रूढी परंपरा मोडीत गेल्या पाहिजेत आणि माणूस समृद्ध झाला पाहिजे. व्यक्तीचं जीवन समृद्ध, सशक्त, बलवान, आर्थिक संपन्न झालं पाहिजे. ही भूमिका या लोकांनी घेतली. कुटुंबासाठीच ही भूमिका आहे,
समाजासाठी सुद्धा हीच भूमिका आहे, राष्ट्रासाठी सुद्धा हीच भूमिका आहे. आणि म्हणून मानवता मूल्य समृद्ध करणाऱ्या परंपरा आणि कीर्तन आणि तशी लोक या परंपरेमध्ये आली पाहिजेत. बरीच मंडळी अशी आहे की पोटापाण्यापुरता पैसा घेतात, येण्या जाण्यापुरता पैसा घेतात आणि परिवर्तनाचा विचार लोकांच्या समोर मांडतात. त्याच्यामध्ये मी वाबळे महाराजांचा उल्लेख करेन, सत्यपाल महाराजांचा उल्लेख या ठिकाणी मी अत्यंत आदरानं करतो आहे. याच्यासोबतच याच्यामध्ये उल्लेख करत असताना सुधाकर महाराज कदम आणि श्यामसुंदर सुंदर महाराज लोकशाहीची मूल्य आणि धर्माची खरी मूल्य रुजवतात. त्यांना प्रतिष्ठा मिळायला पाहिजे, त्यांचा विचार हे लोकांच्या समोर गेला पाहिजे. किमान त्यांची चळवळ आपण समजून घेतली पाहिजे. त्यांना अर्बन नक्षलवादी न ठरवता आम्ही तुम्ही सगळेजणच एका काळामध्ये त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवत होतो. काही अपवादात्मक लोकांनी त्यांच्या बाजूने उभं टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून कुणाच्या बाजूने उभं टाकायचं, कुणाच्या बाजूने उभं टाकायचं नाही, कुठल्या विचाराच्या पाठीमागं आपण उभं टाकायचं आणि कुठल्या विचाराच्या पाठीमागं आपण उभं टाकायचं नाही, याही गोष्टी ट्रोल करणाऱ्यांनी, समर्थन करणाऱ्यांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक गोष्टी महिलावरती बोलत असताना, स्त्रियावरती बोलत असताना अत्यंत अपमानकारक अशा प्रकारचं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल कोर्टामध्ये त्याच्या केसेसही झालेले आहेत आणि गर्भलिंगाच्या संदर्भामध्येही त्यांच्यावरती केसेस झालेल्या होत्या. हेही इंदुरीकर महाराजांनी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण लोकाला देश देऊ नका, लोकांनी मला शिव्या दिला असं म्हणू नका. लोकांनी तुम्हाला भरपूर पैसा देऊन तुम्हाला समृद्ध केलेला आहे आणि म्हणून लोककल्याणकारी भूमिका घेऊन इंदुरीकर महाराजांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. आणि मी जशास तसं लोकांना उत्तर द्यायला समर्थ आहे. माझ्या बुद्धीचा, माझ्या ज्ञानाचा, माझ्या कौशल्याचा, माझ्या मांडणीचा, माझ्या पटवीचा वापर जर मी वादविवादाच्या माध्यमातून, जर माझीच भूमिका खरी आहे आणि मी सत्याच्याच बाजूनं बोलतोय, मी कुठेही चुकलेलं नाही, अशा पद्धतीची भूमिका घेणं सुद्धा इंदुरीकर महाराजांनी निश्चितच चुकीचं ठरणार आहे. तशी भूमिका त्यांनी घेऊ नये. इंदुरीकर महाराजांनी याच्यावर आत्मचिंतन करावं, आत्मपरीक्षण करावं की निश्चितच मी लोकाला एक सांगितलं आणि जगलो एक, ही माझी चूक झालेली आहे. बाबांनो, मला क्षमा करावी. उदार अंतकरणानं हा महाराष्ट्र आपल्याला माफ करतोय. आपल्यासारख्या प्रचंड ताकदीनं अभिव्यक्त होणाऱ्या कीर्तनकाराची समाजाला नितांत गरज आहे, एवढी विनंती करतो. थोडंसं उनदुनं बोललो, अधिकचं बोललो तरी न्यूनते पुरते, अधिक ते सरते, करून घ्यावे तुम्ही ते, अशा पद्धतीची विनंती करून या ठिकाणी मी माझ्या पद्धतीनं व्यक्त झालो. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जण, या भूमिकेतून मी व्यक्त झालो. आपण कृपया मला स्वीकारलात, मला ऐकलात, माझ्या विचाराच्या बाजूनं आपण आपल्या आयुष्यातला वेळ दिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी व्यक्त होत असताना मी एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून व्यक्त झालो, हे जरी खरं असलं तरी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आणि संत गाडगेबाबा प्रबोधन मंच माझ्या विचाराशी सहमत असेलच असं नाही. जे चांगलं आहे ते घ्या, जे चुकीचं आहे ते टाकून द्या आणि माझा जाहीरपणे निषेध करा. धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय जगत.